नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू इकडे शुद्धीवर येते आणि त्या गुंडांच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचवते। तेव्हा सिंधूला शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्याला जब्बर अशी जखम झालेली असते। तेव्हा साडीचा पदर फाडून ती आपलं डोकं बांधते आणि कशीबसी तेथून उठून गीताचं घर शोधू लागते। तेव्हा इकडे राघव हा सिंधूची वाट बघत असतो। सिंधूचा फोन राघवला लागत नसतो म्हणून राघव टेन्शनमध्ये येतो आणि काकूला म्हणतो की सिंधू नक्की कोणत्या तरी अडचणीत सापडली असणार, कोणत्या तरी संकटात तिच्यावर आले असणार। तर लगेच काकू म्हणते की नाही, ती गीता सिंधूबरोबर यायला तयार नसेल म्हणून सिंधूने आपला मोबाईल बंद करून ठेवलेला असेल। पण राघव काही ऐकायला तयार नसतो, त्याला सिंधूची काळजी वाटत असते। तेव्हा राघव लगेच आपल्या सहकाऱ्यांना फोन लावतो आणि त्या पोलीस सहकाऱ्यांना तो सिंधूच्या फोनचे लोकेशन कुठे आहे हे शोधण्यासाठी सांगतो। तेव्हा त्या डाकूंनी सिंधूचा मोबाईलसुद्धा चोरून नेलेला असतो आणि तिची पर्ससुद्धा। सिंधूजवळ मोबाईल नसतो, सिंधूचा फोन हा स्विच ऑफच येत असतो। त्यानंतर इकडे सिंधू गीताचे घर शोधत असते आणि त्याचवेळी गीताचा जो काही मुलगा असतो तो खेळत खेळत आपल्या घरी येत असतो आणि तो सिंधूला बघतो आणि सिंधूला ओळखतो आणि त्याच्या आईवडिलांना तो दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतो। गीता आणि गीताचे मिस्टर काही दरवाजा उघडत नसतात। तेव्हा गीता काही आपल्या मिस्टरचे ऐकत नाही आणि सिंधूला ती दरवाजा उघडते। त्यानंतर इकडे डॉक्टरसुद्धा खूप घाई करत असतात आणि राघवला म्हणत असतात की मिस्टर राघव, आपल्याकडे फक्त 25 मिनिटं बाकी आहे आणि गीता अजून आली की नाही आपल्याला ते भ्रूण परत फ्रीज करता येणार नाही आणि तुमच्याकडे आईबाबा होण्याचे परतसुद्धा चान्स नाही, हा शेवटचा चान्स आहे आणि लवकरात लवकर तुम्ही गीताला घेऊन या असं ते सांगत असतात। राघव मात्र खूप टेन्शनमध्ये येत असतो। त्याचवेळीस पोलीस सहकाऱ्यांचा फोन येतो आणि सिंधूचा मोबाईल एका मोबाईल शॉपीमध्ये त्या गुंडांनी विकलेला असतो आणि त्याची लोकेशन तेथे येत असते। तर लगेच ते सहकारी राघवला फोन करून हे सर्व सांगतात। तर राघवला समजते की सिंधू नक्की कोणत्या ना कोणत्या संकटात अडकलेली आहे। त्यानंतर इकडे काकू आणि मधू ह्या राघवला सपोर्ट करत असतात आणि मधू म्हणत असते की राघव, सिंधूमुळे तू एकदा बाप होण्याचे स्वप्न बघितले पण ते स्वप्न तुझे पूर्ण झाले नाही आणि आता मग यामुळे सिंधूमुळे तुझे स्वप्न हे पूर्ण होत नाही। तू तुझ्या बाळाचा विचार कर आणि मला तुमच्या बाळाचा गर्भ देण्यासाठी परमिशन दे। राघव म्हणत असतो की हा निर्णय सिंधू आणि माझा आहे, मी एकटा तो निर्णय देऊ शकत नाही म्हणून तो काकू आणि मधूचे काही ऐकायला तयार नसतात। तेव्हा राघव हे डॉक्टरांना भेटण्यासाठी आतमध्ये येतो आणि थोडा वेळ थांबा, गीता येतच असेल असे तो म्हणतो। तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही मिस्टर राघव, आपल्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी आहे। तेवढ्यात लगेच काकू ही मधूला घेऊन आतमध्ये येते आणि डॉक्टरांना खोटे सांगते की ह्याच गीता आहे। तेव्हा डॉक्टर सर्व तयारी करण्यासाठी सांगतात। राघवला खूप मोठा धक्का बसतो, कारण मधू आणि काकू किती खोटं बोलून ही प्रक्रिया करतात हे राघवच्या लक्षात आलेले असते। राघवला ते बघून खूप मोठा धक्का बसतो, पण काय करावे आणि काय नाही या राघवपुढे कोणताही पर्याय नसतो। नाईलाजाने तो फक्त सर्व रडत बघत असतो। त्यानंतर इकडे सिंधू ही गीता आणि गीताच्या मिस्टरांकडे येते। तर सिंधूच्या डोक्याला लागलेले पाहून गीता खूप घाबरते आणि सिंधू मॅडम, तुमची ही हाल कस काय झाले असं विचारते। तर लगेच सिंधू म्हणते की ते महत्त्वाचे नाही, गीता तू माझ्याबरोबर चल, प्रक्रिया करण्यासाठी थोडासाच हा वेळ बाकी आहे, प्लीज तू चल म्हणून सिंधू गीताला विनवणी करत असते। मात्र गीता काही ऐकायला तयार नसते, कारण मधूने तिचे खूप कान भरलेले असतात। सिंधू रडतच म्हणत असते की गीता असे काय करते, माझे आणि राघव सरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, तू जर असे केले तर फक्त काही मिनिटच बाकी आहे। तर लगेच गीता म्हणते की नाही सिंधू मॅडम, तुम्ही अगोदर आम्हाला या सर्व इतके कडक नियम या प्रक्रियेसाठी असतील आम्हाला माहिती नव्हते। तेव्हा गीता म्हणते की तुम्ही जी प्रक्रिया केली तर त्या प्रक्रियेने माझ्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो आणि तुम्ही जर काही प्रॉब्लेम्स ह्या गर्भावस्थेत जर आले तर आमच्यावर केससुद्धा करू शकता। तर सिंधू म्हणते तुम्ही हे काय बोलता, कोणी सांगितले तुम्हाला हे सर्व? असे काही नसते, ही प्रक्रिया पूर्ण सुरक्षित असते आणि या जगातले किती पती पत्नी हे आई बाबा होऊ शकतात आणि ही प्रक्रिया कुठेही हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी चालू असते, हिच्यावर कोणतेही असे बंधन नसते। तेव्हा सिंधू इतकी रडकुंडीला आलेली असते आणि ती हात जोडून गीता आणि गीताच्या मिस्टरला खूप अशी विनवणी करू लागते।
सिंधू म्हणते, मी एक डॉक्टर आहे, मी तुम्हाला असं जीवाला धोका असण्यासारखं का करून देईल, आणि मीच तुम्हाला जर असं काही असते तर करून दिले नसते. माझ्यावर प्लीज प्लीज विश्वास ठेवा. गीताचे मिस्टर म्हणतात की तुमच्यासारखे लोक असेच आम्हाला फसवतात आणि माझ्यावर तुमचे उपकार आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही, म्हणून तुम्ही आमच्यावर काही सुद्धा करून घेऊ शकता का. सिंधू म्हणत असते की असे का बोलता तुम्ही. सिंधू म्हणते की प्लीज शेवटच्या वेळेला तरी असे करू नका. मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही स्वतः या प्रक्रिया करण्यासाठी तयार झाले होत्या. तर गीता म्हणते की प्लीज सिंधू असे करू नको. आणि गीता सिंधूची तिला काळजी वाटते आणि सिंधूची ती अवस्था पाहून गीता तयार होते. त्यानंतर इकडे काकूने ड्रामा केलेला असतो आणि गीता म्हणून खोट्या मधूलाच ते पाठवलेले असते आणि ती प्रक्रिया मधूबरोबर सुरू होणार असते. डॉक्टरांनी सुद्धा गीता म्हणून मधूला तयार होण्यासाठी सांगितलेले असते. त्यानंतर इकडे कांबळेंनी हे राघवला सिंधूच्या फोनचे लोकेशन दिलेले असते. तेव्हा राघव हा घाईने तेथे न थांबता सिंधूच्या काळजीपोटी तो घाईने ते आदर्शनगरमध्ये आलेला असतो आणि त्याने नर्सकडून येताना गीताचा सर्व पत्ता सुद्धा घेतलेला असतो. तेव्हा राघव इकडे गीताच्या घरी यायला निघलेला असतो आणि सिंधू गीता आणि गीताच्या मिस्टरला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला रिक्षातून निघलेले असते. तेव्हा लगेच राघव हा गीताच्या घरी येतो आणि ते तिथून निघून जातात. तर सिंधू राघवच्या मोबाईलवर फोन करते आणि मी थोड्याच वेळात पोहोचत असल्याचं सांगते, पण नेटवर्क नसल्यामुळे राघव आणि सिंधूचा आवाज एकमेकांना येत नसतो आणि त्याच वेळी इकडे प्रक्रियासुद्धा सुरू झालेली असते. तेव्हा सिंधू आणि गीताचे मिस्टर हे हॉस्पिटलला येऊन पोहोचतात आणि तोपर्यंत मधूची ही सर्व तयारी झालेली असते. तेव्हा काकू तेथे सिंधू आणि गीता आणि त्या सर्वांना बघते. तर काकू म्हणते की आता काय उपयोग, इतक्या वेळ तुझी ही गीता आली नाही, त्यामुळे प्रक्रिया झाली सुद्धा. ते ऐकून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणते प्रक्रिया पूर्ण झालीच कशी, मी येथे नव्हते. तर लगेच काकू म्हणते की प्रक्रिया ही मधूच्या गर्भामध्ये सोडली सुद्धा गेली. तर ते ऐकून सिंधूला आणखीनच धक्का बसतो आणि त्याचा जाब ती काकूला सुद्धा विचारते. तेवढ्या तेथे राघव सुद्धा आलेला असतो आणि सिंधू लगेच राघववर खूप ओरडते आणि आपल्या बाळाच्या आईचा हक्क तुम्ही मधूला कसा दिला आणि मधूला ह्या गोष्टीसाठी आपल्याला दोघांची इच्छा नसताना तुम्ही का असे वागले, का तुम्ही काकूला थांबवले नाही, असा जाब सिंधू राघवला सुद्धा विचारू लागते. तेव्हा गीता आणि गीताचे मिस्टर हे सिंधूला सांगतात की आमच्याकडे एक माधुरी मॅडम नर्स आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला त्या खोट्या फॉर्मवर आमच्या सह्यासुद्धा घेतल्या. तेव्हा सिंधूच्या लक्षात येते की नक्की कोणीतरी हा प्लॅन खेळलेला आहे आणि एकतर सिंधू ती प्रक्रिया म्हणजे सिंधूचे बाळ मधूच्या गर्भात गेले असताना सिंधूला खूप मोठा अगोदरच धक्का बसलेला असतो आणि तेव्हा सिंधू ही सर्व साजिश मधूचीच असल्याच्या सिंधूच्या लक्षात येते आणि सिंधू लगेच गीताला म्हणते की या हॉस्पिटलमधली कोणती अशी बाई आहे की ती तुमच्याकडे आली होती. तेव्हा त्याच वेळीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नर्स ह्या मधूला घेऊन जात असतात. तर मधू गीताला बघते आणि आपलं चेहरा ती झाकून घेते. तेव्हा मात्र सिंधू त्याच सर्व जाब विचारण्यासाठी मधूकडे जायला लागते, पण त्याच वेळेस काकू मध्ये येते आणि मधूचा जो काही चेहरा असतो तो गीता बघत नाही. तेव्हा गीता आणि गीताचे मिस्टर हे चेहरा ओळखून सिंधूला सर्व कारस्थान सांगणार असते. तेव्हा मधूच्या डोक्यात येते की गीता आता सर्व काही सिंधूला सांगेल आणि मी जे काही कृत्य केले आहे ते राघव समोर येईल आणि राघवच्या नजरेतून मी पुन्हा उतरेल. तेव्हा लगेच मधू एक प्लॅन करते आणि काकूला म्हणते, काकू मी हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ नाही थांबू शकणार, घरी गेल्यानंतर तुम्ही माझी खूप काळजी घेता, त्यामुळे तुम्ही प्लीज नर्सला विचारून या की आपल्याला डिस्चार्ज केव्हा होणार. तर लगेच काकू बाहेर जाते. तर मधू एक प्लॅन करते आणि गीताला फोन करून ती आपल्या रूममध्ये बोलावून घेते. तर गीताच्या समोर येते. तेव्हा गीता त्या मधूला बघून विचारते की तुम्ही तर अगोदर नर्स होता, मग एका पेशंटच्या रूपात तुम्ही येथे काय करता. तेव्हा मधू सांगते की जे काही हे बाळाची शस्त्रक्रिया चालू होती ती माझ्या गर्भात ऑलरेडी आलेली आहे. तर गीताला या सर्वाचे कोडे उलगडते आणि गीता म्हणते की मी आता डॉक्टर सिंधूला हे सर्व सत्य सांगणारच. तर मधू ही गीताच्या हातापाया पडत असते आणि त्याच वेळेस तेथे सिंधू येते आणि मधू ही गीताला म्हणत असते की प्लीज असे काही करू नका आणि सिंधूला काही सांगू नका, मी तुमच्या पाया पडते.
तर सिंधूने मधूचा सर्व काळा बाजार ओळखलेला असतो। तेव्हा आता सिंधू मधूला या सर्व बाबतीचा धडा कसा आणि जाब कसा विचारणार आणि मधूला काय शिक्षा देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।